नमस्कार. श्री स्वामी समर्थ. धनतेरस या दिवशी काय खरेदी करावे, काय खरेदी करू नये, या दिवशी चुकूनही या वस्तू खरेदी करू नका. तुम्हाला खरेदी करायचीच असेल तर पितळेचा तांब्या, लोटा घ्या. चुकूनही तुम्ही स्टीलच्या वस्तू खरेदी करू नका. तांब्याची वस्तू खरेदी करा, चांदीची वस्तू खरेदी करा. आता दिवाळीचे खूप महत्त्व आहे. दिवाळीच्या भरपूर काही कथा आहेत. प्रभू श्रीराम 14 वर्ष वनवास भोगून आले म्हणून आपण दिवाळी बनवतो. आणि माता लक्ष्मीला पुत्र नव्हता म्हणून पार्वतीने आपला पुत्र त्यांच्या ओटीत घातला म्हणून श्रीलक्ष्मी पूजन बनवलं जातं. अशा भरपूर कथा आहेत. परंतु लक्ष्मी योग जो आहे तो एवढा पॉवरफुल बनतो आणि त्या पूजनाने आपल्या घरामध्ये खरंच लक्ष्मी येते. त्याच्या अगोदरचा जो एक दिवस येतो धनतेरसचा. धनतेरसला आपण छोटी दिवाळी म्हणतो. दिवाळी हा 12 सणांपैकी सगळ्यात मोठा सण मानला जातो. आपण ज्या पद्धतीने या धनतेरसचा उपाय करतो त्याचे आपल्याला वर्षभर फायदे होतात. पण त्याचबरोबर आपल्याला कष्ट करायचेच आहे. आपल्याला कष्ट करूनही कधी कधी आपल्या कष्टाचे फळ मिळत नाही. म्हणून आपण काही उपाय या धनतेरस दिवशी करणार आहोत. बघा, धनतेरस दिवशी स्टील खरेदी करायचे नाही, कारण स्टील हे राहू ग्रहामध्ये येते. म्हणून स्टील आपण या दिवशी खरेदी करायचे नाही. राहू ग्रह आपल्या घरात आणणं आणि तेही या धनतेरसच्या शुभ मुहूर्तावर, म्हणून आपल्याला स्टील खरेदी करायचे नाही. खरेदी करायचेच असेल तर पितळाचे भांडी घ्या, तांब्या, लोटा, पितळेचा चमचा. कारण पितळेच्या खरेदी केल्याने गुरुग्रह आपला मजबूत होतो आणि पितळेच्या भांड्यात जेवल्यानंतर सूर्यग्रह आपला मजबूत होतो. पितळेच्या भांड्याबरोबर जर तुम्ही चांदीची वस्तू खरेदी केली तर चांदी चंद्रात येते आणि हे दोन्ही मिळून खरेदी केलं तर गजकेशरी योग बनतो. चांदीची वाटी खरेदी केली आणि त्या चांदीच्या वाटीत हरभऱ्याची डाळ भरून ठेवायची आणि धनतेरस या दिवशी तिचं पूजन करायचं. कारण चांदीची वाटी झाली चंद्र आणि हरभरा चण्याची डाळ झाली गुरु. हा गजकेशरी योग बनला. किंवा आपण पितळेचा तांब्या किंवा वाटी खरेदी केली, याच्यात आपण तांदूळ भरायचे आणि याची पूजा धनतेरस दिवशी करायची. हा महालक्ष्मीचा योग बनतो. याची पूजा फक्त हळदीनेच करायची, त्याला कुंकू लावायचं नाही. फक्त हळदीने पूजा करा, त्याचे रिझल्ट बघा कसे बघायला मिळतात. आपण हे पूजा केलेले धान्य आपल्याला आपल्या धान्यात मिसळून खायचे आहे. धनतेरस या दिवशी चांदीचे पैंजण खरेदी करा. पण बघा, चांदीचे पैंजण खरेदी करताना त्याला घुंगरू पाहिजे आणि घुंगराचा छमछम असा आवाज आला पाहिजे. या दिवशी पैंजण खरेदी करणे खूप शुभ मानले जाते आणि तेही घरच्या लक्ष्मीसाठी. या दिवशी खरेदी केलेलं पैंजण आपण धनतेरस दिवशी फक्त हळद आणि तांदळाने पुजायचे आहे. देवघरात लाल किंवा पिवळ्या कपड्यांवर ठेवून आहे तसं आणून न धुता ठेवायचं आहे आणि पूजा करायची. त्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याची पूजा करायची. आपल्याला लक्ष्मीपूजनाबरोबर आणि दुसऱ्या दिवशी बघा उत्तर पूजा करून ते नवीन घेतलेलं पैंजण जर घरातील स्त्रीच्या पतीने स्वतः त्या महिलांच्या जर पायात घातलं तर याचे खूप आपल्याला लवकर रिझल्ट बघायला मिळतील. आणि त्या पैंजणाच्या आवाजाने घरातील वातावरण बघा कसं शुभ मंगलमय होईल. श्री स्वामी समर्थ.